यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला गोल शेपमध्ये पाऊस शिकवणार आहे. हे का असा हा मी पाऊस बनवला आहे. तुम्ही हा छोट्या मुलांसाठी डब्यात टिफिन म्हणून पण देऊ शकता, नाहीतर आपल्या छोट्या मोठ्या ज्या वस्तू असतात आपले सुई दोरे वगैरे बॉबिन वगैरे ते ठेवायला सुद्धा, किंवा किचनमध्ये एखादं काही वस्तू वगैरे असतील ते ठेवायला पण तुम्ही याचा उपयोग करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मला हे गोल आकाराचा पाऊच बनवण्यासाठी असे हे 2 गोल लागणार आहेत. तुम्ही कोणत्याही मापाचं आकार घेऊ शकता गोलाला. मी एका छोट्या ताटाचा आकार घेतलेला आहे. आतमध्ये कॅनव्हास लावलं आणि खालच्या बाजूने अस्तर लावून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि गोल असं शिवून घेतलेले आहे. असे हे 2 मी गोल्स तयार केलेले आहेत. आता काय करायचं, एक गोल घ्यायचा, त्याला मी तसं मार्किंग केलं आहे आणि असं टेपनी पूर्ण गोल आहे ना मोजून घ्यायचं, म्हणजे त्याचं माप घ्यायचं आपल्याला पट्टीसाठी. ठीक आहे. हो का. इथपर्यंत. आता इथपर्यंत आपलं आले 20 इंच. आता इथं मी 20 बाय 5 इंचाची एक पट्टी तयार करून घेतली आहे. 20 इंच बाय 5 इंच. आता ही पट्टीची आहे ना 4 इंच असं माप घ्यायचं. 4 इंच असं माप घ्यायचं. सरळ माप घ्यायचं आणि हे आपल्याला 4 इंच असा हा तुकडा कापून घ्यायचा आहे. 4 इंचाचा कापायचा आहे बरं का. आता आपली ही 16 इंचाची पट्टी उरली. आता हा तुकडा जरा बाजूला ठेवायचा. ही जी 16 इंचाची पट्टी आहे ना त्याला वरनं 1-1 इंचावर आता मार्किंग करून घ्यायचं पूर्ण लाईन. तुम्ही ते पट्टीने लाईन मारू शकता. आपल्याला इथे कापायचं आणि चेन लावून घ्यायची आहे. ठीक आहे. हे कापून इथे आपण त्या मापाची चेन लावणार आहोत. असं हे कापून झालं की इथे असे आपण इथे चेन लावून घ्यायची आहे. चला तर मग आपण चेन लावून घेऊया. जो पीस आहे ना त्याचे मला आता चेन लावून झालेली आहे. ठीक आहे का. आता काय करायचं, आपण जो 4 इंचाचा पीस कट केलेला होता ना तसं इथल्या बाजूला असं इथे शिवून घ्यायचं. असं शिवून झाला इकडनं एक दाब शिलाई मारायची आणि असंच इकडच्या बाजूला पण शिवून घ्यायचं आणि पुढच्या बाजूने दाब शिलाई मारून घ्यायची, म्हणजे असं हे गोल तयार होईल. आता वरती हँडलसाठी मी आहे ना एक असं हे घेतलेलं आहे. त्याचं माप सांगते मी तुम्हाला. 7 इंचाचं घेतलं आहे. आता ते तुम्ही कुठल्याही एका गोलाला मधोमध असं ह्या बाजूला असं शिवून घ्यायचं. हो का. इकडे एक शिलाई मारायची आणि इकडे एक शिलाई मारायची. कोणत्या पण गोलाला घ्या मधोमध तुम्ही शिवून घ्या. ठीक आहे. आता हे पहिलं आता हे हँडल शिवून घ्या असं गोलाला, आणि ही आपण जो पीस कट केला तर तो इथे शिवून घ्या. अशा पद्धतीने मी ही पट्टी शिवून घेतली आहे. ही उलट बाजू आहे माझी. ठीक आहे. आणि एका गोलाला हे असा बंद पण शिवून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, आता इथे हे जोडताना तर नीट लक्ष द्या. आता आपण इथे हा जो बंद शिवला आहे ना ती बाजू आपली चैनीची इथं आली पाहिजे, म्हणजे चैनीची इथं हा गोल आला पाहिजे, आणि हा जो बिना बंदाचा गोल आहे तो खालच्या बाजूला आला पाहिजे. आता हे असं गोल शिवून घ्यायचं आहे. नीट लक्ष द्या. ही जी चेन आहे ना त्याच्यावरती गोल जो येणार आहे तो आपण बंद शिवलेला गोल येणार आहे अशा पद्धतीने. चला तर मग हे 2 गोल येणं आपण शिवून घेऊया. माझे शिवून झालेत आणि मी असं वरनं पायपिंग पण शिवलेल्या बाजूला पायपिंग पण करून घेतलेलं आहे. तर चला तर आपण हा आपला गोल पाऊच आहे तो सर्व करूया.
आता हे आपलं तयार झालेलं आहे पाऊच. खूप सुंदर असा हा पाऊच दिसतो. बघा तुम्ही बघू शकता. तुम्ही ह्याच्यामध्ये छोट्या मुलांसाठी डब्बा वगैरे पण देऊ शकता. आता मी इथे हे ना ह्याच्यामध्ये छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी हा पाऊच बनवला आहे. कसं वाटलं पाऊच मग? छान आहे ना, आणि बनवायला पण एकदम सोपं आहे. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.